चला तर आज बनवूया आप्पे पॅनमध्ये झटपट तयार होणारे मिनी चॉको लावा केक। सर्वांनाच आवडतील आणि झटपट तयार होतील असे कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत असे आपले मिनी चॉको लावा केक। तर इकडे मी एक बोल घेतलाय, त्याच्यावर चाळण ठेवली। याच्यामध्ये आपल्याला 1 कप मैदा घालायचा आहे। इकडे मी 1 कप पिठी साखर वापरले, तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। इकडे मी 2 मोठे चमचे कोको पावडर वापरले। याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायचे आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचे आणि अगदी 2 चिमूट एवढाच मीठ घालायचे। तर हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचेत आणि चांगले असे चाळून घ्यायचेत। तर आता मी हे सगळे जिन्नस चांगले असे चाळून घेतलेत। आता हे कोरडे असतानाच आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचेत। आता इकडे मी 1/4 कप एवढं याच्यामध्ये खायचं तेल घातलंय, तर या तेलाला कुठलाही वास नाही। इकडे मी अर्धा कप आणि वर थोडं एवढं दूध घेतलंय, त्याच्यातलं मी 5 ते 6 चमचे दूध साईडला ठेवलंय, शिल्लक ठेवलंय, ते नंतर आपण यूज करणार आहे। इकडे मी 1 टीस्पून एवढं याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घातलंय। तुमच्याकडे असेल तर तुम्ही चॉकलेट इसेन्स वापरलं तरी सुद्धा चालेल। आणि आता हे आपलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय। याच्यामध्ये थोड्यासुद्धा गुठळ्या आपल्याला ठेवायच्या नाहीत आणि हे चांगलं आपल्याला केकचं बॅटर असं छान तयार करून घ्यायचं आहे। तर आता इकडे मला याच्यामध्ये थोडंसं दूध कमी वाटतंय, म्हणून मी जे राहिलेलं दूध आहे त्यातलं 2 ते 3 चमचे दूध याच्यामध्ये घालणार आहे आणि हे पुन्हा एकदा आपल्याला चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता आपलं बॅटर छान असं तयार झालं आहे। घेतलेल्या दुधातलं अगदी 2 ते 3 चमचे दूध आपलं शिल्लक राहिलं आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोड्यासुद्धा गुठळ्या राहिल्या नाहीत आणि छान असं हे आपलं केकचं बॅटर तयार झालं आहे। अशाच पद्धतीचं हे आपल्याला केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इकडे माझ्याकडे आप्पे पॅन आहे, तर हे नॉनस्टिक आहे, तरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पटकन असे आपले केक याच्यातून काढता येतील। तर इकडे मी या सगळ्या आप्पे पॅनला चांगलं असं तेल लावून घेतलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला केकचं बॅटर घालायचं आहे। तर या प्रत्येक होलमध्ये अर्ध्यावर येईल एवढंच आपल्याला याच्यामध्ये केकचं बॅटर घालायचं आहे। आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि एकदम बारीक गॅस आपल्याला इकडे ठेवायचा आहे। इकडे माझ्याकडे डार्क चॉकलेटचे असे छोटे छोटे तुकडे आहेत, तर इकडे मी हे चॉकलेटचे तुकडे याच्यामध्ये घालणार आहे। जर तुमच्याकडे हे चॉकलेट नसेल तर तुम्ही कॅडबरीचे सुद्धा असे बारीक बारीक तुकडे करून याच्यामध्ये घालू शकता, पण आपल्याला याच्यामध्ये बारीकच असे तुकडे करून घालायचे, जेणेकरून 5 ते 6 मिनिटांमध्ये जेव्हा आपला केक बेक होतो तेव्हा हे आपले चॉकलेटचे तुकडे सुद्धा मेल्ट होतील। आता हे सगळे चॉकलेट आपल्याला केक बॅटरने पुन्हा एकदा कव्हर करून घ्यायचं आहे। तर आता याच्यावर आपल्याला झाकायचं आहे आणि अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच हे केक चांगला असा आपला बेक होणार आहे। जर तुम्हाला वाटते की केक करपतोय तर तुम्ही याच्या खाली तवासुद्धा ठेवू शकता, पण जर तुम्ही याच्या खाली तवा ठेवला तर तुम्हाला मध्यम गॅस करून हे केक आपल्याला बेक करून घ्यावे लागतील। तर आता इकडे बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच चांगले असे आपले केक बेक झालेत आणि बघू शकता खूप छान असे फुगलेत सुद्धा। तर आता आपण हे चेक करूया केक आपले शिजलाय का नाही तो चांगला असा। तर बघू शकता तुम्ही इकडे मी टूथपिकने चेक केलं आहे, चांगला असा आपला केक शिजलाय, टूथपिकला थोडंसुद्धा बॅटर चिटकलेलं नाही। तर आता हे केक आपल्याला काढून घ्यायचेत। आता हे केक आपल्याला दोन्हीसुद्धा बाजूने भाजायची गरज नाही, छान असे आपण एका बाजूने भाजल्यानंतर ते चांगला असा फुगतो आणि चांगला असा बेक होतो। तर इकडे मी सगळे केक अशा पद्धतीने बेक करून घेतलेत। तर इकडे माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं, तर ते मी थोडंसं असं मेल्ट करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे दूध घातलं आहे आणि चांगलं असं मेल्ट करून घेतलं आहे। तर आता इकडे माझ्याकडे ना एक दूध पिशवी होती, तर ती मी स्वच्छ धुतली होती आणि सुकवून घेतली होती। तर त्याच्यामध्ये जे तयार केलं होतं हे ना चॉकलेट सिरप, ते मी त्याच्यामध्ये भरलं होतं आणि त्याला कोपऱ्यामध्ये एक असा कट दिला होता आणि त्याच्यातून ना मी हे सगळं चॉकलेट अशा आपल्या ह्या केकवर असं स्प्रेड करून घेतलं होतं। तर आणि भरपूर असे याच्यामध्ये स्प्रिंकल्स मी याच्यामध्ये घातले होते। तर इकडे मी एक तुम्हाला केक तोडून दाखवते की बघू शकता किती सहज असा आपला हा केक तुटतोय आणि खूप छान झाले होते चवीला। तर कशी काय वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीने नक्की एकदा घरी बनवून बघा। खूप साधी, सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे।